उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबर 2025ला शनिवारी संभाजीनगर येथे शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये आणि संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी राज्य सरकारच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। याच भव्य मोर्चाच्या यशस्वीतेसाठी नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह वसमत येथे आयोजित करण्यात आली होती। या महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीस हिंगोली जिल्हा जनसंपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे, उपजिल्हा प्रमुख अनिल कदम, तालुका प्रमुख डॉक्टर धोंडीराम पार्डीकर, महिला आघाडी जिल्हा संघटक डॉक्टर रेणुकाताई पतंगे, शहर प्रमुख काशीनाथराव भोसले तसेच सर्व तालुक्यातील सर्कल प्रमुख, गणप्रमुख आणि शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजीनगर येथे होणारा शेतकऱ्यांचा हा भव्य मोर्चा अत्यंत प्रभावी ठरला। यासाठी तालुका स्तरावर कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी याबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। थोरात यांनी बोलताना मोर्चाची दिशा, उद्दिष्टे आणि सद्यस्थितीतील शेतकरी समस्यांवर भाष्य केले। महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेला आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकरी चिंताग्रस्त बनलेला आहे। उभी पिकं वाहून गेलेली आहेत, पिकं वाहून गेलीच आहेत, पण पिकासोबत जमीनही खरडून गेलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोबतीनं लढलं पाहिजे। म्हणून शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 5, 6, 7 या तारखेला आम्ही गाव बैठका घेतल्या, ग्रामपंचायतीचे ठराव घेतले। शेतकऱ्याला शासनानं मदत केली पाहिजे अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, तहसीलदारांमार्फत शासनाकडे केलेली आहे। आणि काल 8 तारखेला प्रत्येक तहसील कार्यालयावरती मराठवाड्यामध्ये धरणे आंदोलन आणि ढोल बजाव आंदोलन झालं। या आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच शासनानं धास्ती घेऊन घाईघाईनं 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। परंतु आम्ही शासनाला विचारतो आहोत की ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झालेली असताना तुम्ही जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेज मधला 1 रुपया शेतकऱ्याच्या खात्यात अद्यापर्यंत जमा झालेला नाही। पहिल्या पॅकेजचे पैसे जमा झालेले नाहीतच, पण तुम्ही दुसरं पॅकेज जाहीर केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शासनाला इशारा दिलेला आहे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जमा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन वाढत जाईल। उद्या आम्ही 11 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढत आहोत। आमची मागणी आहे की पॅकेज कसली जाहीर करता, हेक्टरी सरसगट मराठवाड्यातील शेतकऱ्याला 50,000 रुपये तुम्ही तात्काळ त्याच्या खात्यामध्ये जमा करा। आणि ज्याप्रमाणे उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना कोणती अट आणि शर्त न ठेवता शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं होतं, तशाच प्रकारची कर्जमाफी शासनानं आज रोजी शेतकऱ्याच्या अंगावरती जे कर्ज आहे ते त्वरित माफ करावं, ही आमची दुसरी मागणी आहे। तुम्ही अटी आणि शर्ती कसल्या घालता? सरसकट पीक विम्याचे पैसे तुम्ही जमा करा, पण शासनाचे शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत दिसत नाही। ते पॅकेज जाहीर करतं आणि खाली अटी आणि शर्ती लावतं। त्या अटी आणि शर्ती शेतकरी पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पॅकेजचा फायदा होईल की नाही याची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शंका आहे। आणि म्हणून 11 तारखेला मोर्चा विराट होईलच, परंतु 11 तारखेपर्यंत जर शासनानं शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले नाही तर या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल। प्रसंगी आम्ही मंत्रालयात घुसू, पण शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या सरकारला इशारा आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असून या मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर मोठा दबाव निर्माण करण्याचा पक्षाचा मानस आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।